नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय भूगोल आणि पाठ दुसरा आहे. बघा नावच खूप छान आहे. भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजे भारताचा भूगोल कसा तयार झाला याचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. स्वाध्याय प्रश्न उत्तरे आणि उपक्रम संपूर्ण मार्गदर्शन. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा दिनदर्शिकाचा वापर करून खालील तक्ता पूर्ण करा. सण दिलेले आहेत, कोणत्या महिन्यामध्ये येतात आणि भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे त्यामध्ये हवामान किंवा वातावरण कसं असतं किंवा कोणत्या भौगोलिक क्रिया घडतात त्याचं वर्णन आपल्याला करायचे. उदाहरणार्थ मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये असतो, 14 जानेवारी फिक्स. आणि मराठी महिना असतो पौष. यामध्ये हिवाळ्यानंतर पिके तयार होतात, तापमान हळूहळू वाढू लागते. आणि तिसरा बदल आहे दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते म्हणजेच उत्तरायण सुरू होते सूर्याचं. दुसरा सण गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण इंग्रजी महिन्यामध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो आणि मराठी महिन्यात चैत्र महिना फिक्स असतो. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला हा सण असतो. याच्या काय वैशिष्ट्य आहे तर नवीन धान्य घरात येते. वसंत ऋतूची सुरुवात होते, झाडांना नवी पालवी फुटते, तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते. आता दिवाळी सण. दिवाळी सण हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये येतो आणि मराठी महिन्या अश्विन महिन्यामध्ये तो असतो. खरीप पिके विकल्यानंतरचा खरा आनंद. थंडीची किंवा हिवाळ्याची सुरुवात होते. हवामान कोरडे आणि आल्हाददायक असते. आता नाताळ हा सण डिसेंबरला असतो, 25 डिसेंबर फिक्स तारीख असते त्याची. मराठी महिन्याचा विचार केला तर मार्गशीर्ष किंवा पौष या महिन्यामध्ये तो येतो. या सणाची भौगोलिक वैशिष्ट्ये हिवाळा तीव्र असतो. त्या पद्धतीने उत्तर गोलार्धात या काळात दिवस सर्वात लहान असतो आणि रात्र मोठी असते. हवेचे तापमान खूप कमी असते. आता रमजान ईद हा जो सण आहे, हा सण एप्रिल किंवा मे दरवर्षी बदलत असतो तो. हिजरी कालगणना 9व्या महिन्यामध्ये हा सण येतो. अक्षांश व ऋतू यानुसार रमजान महिन्याच्या प्रारंभात बदल दिसून येतो. हा सण चंद्रदर्शनावर अवलंबून असतो. दरवर्षी हा सण इंग्रजी महिन्यानुसार साधारणतः 11 दिवस मागे जातो. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा. स्वाध्याय प्रश्न उत्तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. प्राचीन द्वीप. आता प्राचीन द्वीप कोणकोणते आहेत तर प्राचीन द्वीपामध्ये जम्बूद्वीप सर्वात मोठे, ज्यामध्ये आशिया खंडाचा मोठा भाग होता. दुसरा आहे लक्षद्वीप. तिसरा आहे शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रोंच द्वीप, शाकद्वीप आणि पुष्कर द्वीप. कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. जम्बूद्वीपाचा टिंबटिंब खंडात सर्वात जास्त भाग आहे. उत्तर आहे आशिया खंडात. कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे टिंबटिंब द्वीप होय. उत्तर पुष्कर. चंद्रग्रहणात टिंबटिंबची छाया चंद्रावर पडते. उत्तर पृथ्वी. भौगोलिक संकल्पना पूर्ण करायची आहे, जसं की कालमापन, भारतवर्ष, जम्बूद्वीप, विश्व, खंड आणि दिशा. गटातील वेगळा शब्द ओळखा. लक्षद्वीप आणि या ठिकाणी चंद्रयान. ओळखा पाहू मी कोण. जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग. उत्तर जम्बूद्वीप. मोठा पानपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग. उत्तर क्रौंच द्वीप. आणि कुश गवताचा भूभाग. उत्तर कुश द्वीप. पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग म्हणजेच बेट किंवा द्वीप आपण त्याला असं म्हणतो. टिपा लिहा. विश्व, पृथ्वी, द्वीप आणि ग्रहण. तर विश्व यावर थोडक्यात आपल्याला टीप अशी लिहिता येईल. आपल्या सभोवतालचे सर्व आकाश व त्यातील सर्व आकाशगंगा, तारे, ग्रह आणि इतर खगोलीय वस्तू मिळून विश्व तयार होते. प्राचीन काळापासून विश्वाच्या निर्मितीबद्दल माणसाला कुतूहल आहे. दुसरा आहे पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. सजीव सृष्टी अस्तित्वात असलेला हा एकमेव ग्रह ज्ञात आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती परिभ्रमण करते. त्यानंतर द्वीप म्हणजे काय थोडक्यात सांगायचे आपल्याला. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या भागाला द्वीप किंवा बेट असे म्हणतात. प्राचीन भौगोलिक संकल्पनामध्ये पृथ्वीची विभागणी 7 महाद्वीपांमध्ये केली जात असे. आता ग्रहण. ग्रहण जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहणाचे अचूक निरीक्षण करून त्यामागची वैज्ञानिक कारणे शोधली होती.
मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. बघा, दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करायची आहे. आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळा कोणकोणत्या याच्यामध्ये येतो बघा, वसंत, वैशाख, ठीक आहे. वसंत ऋतू आहे. वसंत आणि ग्रीष्म 2 ऋतू असतात. त्यानंतर इंग्रजी महिने कोणकोणते? मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने. त्यानंतर पावसाळा सुरू होतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. त्यानंतर हिवाळा सुरू होतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये अशा पद्धतीने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारीमध्ये काय असतो? हिवाळा असतो. आता येणारे महत्त्वाचे सण सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये बघा. गुढीपाडवा सण हा उन्हाळ्यामध्ये येतो. तर पावसाळ्यामध्ये रक्षाबंधन आणि गणेशोत्सव. त्याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये दिवाळी सण येतात. अशा पद्धतीने हे चक्र आपण पूर्ण केलेलं आहे. याची तर अजूनही माहिती तुम्ही या चक्रामध्ये भरू. आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? तर उत्तर आहे आफ्रिका खंडात कुश द्वीप आणि शाक द्वीप यांचा समावेश होतो. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे जम्बू द्वीप. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं भद्राक्ष द्वीप. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. अचूक पर्याय ओळखायचा आहे. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? अ. ऋतू बदल, ब. पावसाचे प्रमाण, क. वाऱ्याचा वेग आणि ड आहे पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती या ग्रहणाच्या निरीक्षणातून भारतीयांना समजली होती. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? तर उत्तर सूर्योदय. याच्यावरून आपल्याला दिशा समजते. जम्बूद्वीप म्हणजे काय? तर जम्बूद्वीप म्हणजेच मोठा भूभाग. जम्बू म्हणजे मोठा आणि द्वीप म्हणजे भूभाग अशा पद्धतीने. बघा, भूगोल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्राचीन भारतीय भौगोलिक विचारवंतांच्या माहितीचे सादरीकरण करा. तर या पद्धतीने आपल्याला जे प्राचीन भारतीय भौगोलिक विचारवंत आहेत त्याचं सादरीकरण करायचे. सादरीकरणासाठी माहिती मी या ठिकाणी उपलब्ध करून देतो. तुम्ही या आधारे अधिक चांगल्या पद्धतीने सादरीकरण करायचं आहे. बघा, आर्यभट्ट हे महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पृथ्वी गोल आहे असे सांगितले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर वराह मिहिर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, हवामान, ग्रह, नक्षत्र यांचा अभ्यास त्यांनी केला. बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर भास्कराचार्य सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण स्पष्ट केले. गणित व खगोलशास्त्रात मोठे योगदान आहे यांचं. त्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथात नद्या, शेती, व्यापार व प्रदेशांचे वर्णन यांनी केलेलं आहे. कालिदास मेघदूत व रघुवंश या काव्यात भारतातील पर्वत, नद्या, वन आणि प्रदेशांचे सुंदर वर्णन कालिदासांनी केलेले आहे. आता शेवटचा उपक्रम आहे आंतरजालाच्या सहाय्याने प्राचीन काळात भारताला भेटी देणाऱ्या प्रवाशांची माहिती मिळवा. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. इंटरनेटवरती गुगलच्या सहाय्याने तुम्हाला ही माहिती मिळवायची आहे. तर काही प्रवाशांची माहिती मी या ठिकाणी देत आहे. बघा, मेगस्थेनीस देश ग्रीस भारतात आगमन चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये आला तो आणि ग्रंथ लिहिला त्यांनी इंडिका. दुसरा आहे फियान याचा देश आहे चीन. भारतात आगमन त्याचं गुप्त काळामध्ये झालेलं आहे आणि उद्देश आहे बौद्ध धर्माचा अभ्यास. त्यानंतर तिसरा प्रवासी आहे हुयन सांग हेनसांग आपण त्याला म्हणतो. त्याचा देश चीन आणि भारतात आगमन सम्राट हर्षवर्धनाच्या काळात आणि नालंदा विद्यापीठात त्याने शिक्षण घेतलं. त्यानंतर आहे बघा इत्सिंग देश चीन, उद्देश बौद्ध धर्माचा अभ्यास आणि भारतीय शिक्षण पद्धतीची माहिती दिली. त्यानंतर अल बिरुनी देश इराण, भारतातील समाज, धर्म, विज्ञान व भूगोलाचा अभ्यास त्यांनी केला. तेहकीक ए हिंद हा ग्रंथ लिहिला. मार्को पोलो याचा देश आहे इटली. दक्षिण भारतातील व्यापार, संस्कृती व समाजाचे वर्णन त्याने केलेलं आहे. अशा या ठिकाणी आपण माहिती मिळवली. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू.